Hello people, so this is the fake of fem rider riding my Yamaha FZ. Where am I heading to? I am going to buy some basic stuff for me which is required for my upcoming bike ride training. So the training will be conducted in Rajpuri, Maharashtra. So I'll be shopping some basic stuff for that training event. सो लेट्स सी काय काय मिळतं आहे मला आणि माझ्या बजेटमध्ये बसतं आहे का. प्लॅन तर सध्या आहे बेसिकली फक्त 2 गोष्टी घेण्याचा, बट दॅट टू इट डिपेंड्स जर माझं बजेट असेल तर, अदरवाईज आय विल बाय ओनली 1 ऑफ दी 2. ओके चलो बघूया. आजच मी माझे टायर्स चेंज केलेले आहेत. म्हणजे मागचा टायर मी मागचा माझा टायर बाईकचा मी अराउंड 6 months बॅक आय हॅड चेंज. आज मी माझा पुढचा टायर पण चेंज केला आहे बाईकचा. वाय? बिकॉज माझ्या व्लॉग्समध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर माझी ही जी बाईक आहे ना ती अशा खड्ड्यांच्या रस्त्यामध्ये खूप वॉबल होत होती. ते टायर एवढे हार्ड झालेले, त्याला क्रॅक्स गेलेले. तर मागच्या टायरला मी लाईक आय सेड 6 months बॅक मी एकदम एमर्जन्सीमध्ये असं बदलून घेतलेलं. पुढच्याची तेवढी गरज नव्हती लागली मला, कारण मी तेवढी फुल फ्लेज काढत नव्हती बाईक. आता थोडंसं फुल फ्लेज काढायला लागली आहे, तर पुढचा टायर पण मी म्हटलं चेंज करून घेते. कारण मग मला ना ते खड्डा एन स्टफ एन ऑफ रोड मला करायला नाही मिळत आहे. सो इसके लिए आई डिसाइडेड टू चेंज इट सो दैट इन माई राइडिंग जर्नी देर आर no obstacles as of now. I can ride it एकदम ऐसा फुल कॉन्फिडेंटली. थोडासा मातीमध्ये पण काढू शकते मी, थोडंसं खड्डे खुड्डे आले की पण थोडंसं मी कॉन्फिडेंट होऊ शकते म्हणून. कारण आता काय होतं आहे, माझ्या व्लॉग्समध्ये तुम्ही बघितलं असाल तर जे असे हे असे खड्डे आणि असेवाले रूट्स आहेत ना, तिथून मी काढायला थोडीशी अवॉइड करते आहे बिकॉज ऑफ दिस वॉबलिंग अँड एव्हरीथिंग. बट नाव at least I can try to somehow take those roads. नाही तर मग मला कधीपर्यंत असं प्लेन रोड्सवर मी काढत बसणार. फर्स्ट पे आया है मी, आणि मी फर्स्टवरच चालवते आहे कारण ट्रॅफिक आहे. सो आय एम नॉट थोडासा किल्ड की मी पटकन सेकंडवर टाकून पटकन फर्स्टवर स्विच करू शकते सध्या तरी. तर इट इज दी फर्स्ट गिअर ओनली. आता सेकंडवर टाकला. रात्रीचं मला राईड करायला ना थोडंसं, एक मिनटं लेट मी पास. तो रात को थोड़ा सा राइड करने के लिए आई डोंट प्रेफर बिकॉज ऑफ दी हाई बीम्स विच पीपल आर यूज टू. म्हणजे आय कॅन अंडरस्टँड तुम्हाला रस्त्याचं दिसत नाही म्हणून यू पीपल यूज हाई बीम्स. अभी यहाँ पे जिकडे एवढे लाईट्स आहेत, स्ट्रीट लाईट्स दिसत नाही आहेत ठीक आहे, बट अदरवाईज व्हेकल लाईट्स आर इनफ. तिकडे वाय डोंट यू स्विच टू लो बीम सो दॅट पीपल लाईक मी विल नॉट बी हॅविंग एनी विजन इश्यूज. यू नो वॉट आय मीन. ओके, आता मी माझा टायर टेस्ट करणार आहे इथून. चलो ई सक्सेसफुल. फर्स्टवर टाकली आहे. एक मिनटं. हॉर्न मारला तर सध्या तरी मी जागा देते जायला, कारण कसं आहे मी शिकते ना, लोक नाही शिकत आहेत, तर मला त्यांचा रोड ब्लॉक नाही करायचा आहे माझ्यामुळे. डिड यू गेट दॅट? सी हाऊ नाईस आय एम, हाऊ सतर्क आय एम. नाईसपेक्षा हे लेफ्ट के खड्डे खुड्डों से मी नाही काढणार आहे. स्कूटी असती ते एक वेळ काढली पण असती, पण आता बाईकवर मी नाही काढणार आहे. बेटर टू बी हिअर सब गाडियों के पीछे. थोडंसं पुढे घ्या ना काका. थोडंसं 2-3 मिनटाचा प्रॉब्लेम झाला, नाहीतर आई कुड हैव गॉन फ्रॉम देर. अभी ये सारा ट्रैफिक लगा है विच आई विल हैव टू वेट टू बी क्लियर्ड.
राईटला एवढं ट्रॅफिक झालं आहे की पब्लिक इज हॅविंग नो अदर ऑप्शन दॅन टू कम फ्रॉम दी ऑपोजिट लेन. I cannot blame them because हे ही वैसा सीन. बघताय तुम्ही राईटला एवढं ट्रॅफिक आहे आणि इथे युजली असंच असतं. पीक आवर्समध्ये ना एक लेन पूर्ण ट्रॅफिक असतं आणि मग बिचाऱ्यांना दुसऱ्या ऑपोजिट लेनने काढायला लागतं. म्हणजे ट्रॅफिक पोलिसेस स्वतः दे अलाव की तुम जाओ. ओके, थोडीशी मला सवय होते. जर आधीचे तुम्ही माझे व्लॉग्स बघत असाल किंवा बघितले असाल तर उसमें ना मी असे गेअर पार्ट करत होती. कारण लाईक आय सेड इन माय ऑल द पहिलेवाला व्लॉग्स की ही जुनी गाडी आहे ना, तर ह्याच्यावर गेअर्स नाही कळत कुठच्या गेअरवर तुमची गाडी आहे. आणि मी शिकत असल्यामुळे मग मला ते पार्ट करावं लागत. पार्ट इन द सेन्स लक्षात ठेवावं लागत होतं की कुठच्या गेअरवर आहे. आता थोडासा सबकॉन्शियस माइंड इज थोडासा अलर्ट की कौन सा गेअर है आणि काय आहे ते सगळं लक्षात राहतं आहे. तो अभी मेरे को इतना प्रॉब्लेम नहीं आ रहा है. तरी थोडं येतं आहे मला, कारण मी बोलते पण आहे ना तुमच्यासाठी. तो थोड़ा मेरे को हो रहा है वो कि मैं कौन से गेयर में है. बट ठीक है, टाइम जाएगा बाबा, टाइम लगेगा. हर चीज़ को टाइम लगता है. गुड आई शुड पैट माई बैग. तो अभी मैं सेकंड पे ही है. वाय बिकॉज गाडी इथे स्लोपवर पिकअप नाही हे. तर माझ्या सो कॉल्ड ट्रेनरनी मला हे समजवलं आहे की जब स्लोप पे रहता है गाड़ी तब पिकअप नहीं लेता है, तेव्हा मग यू हॅव टू डाऊन शिफ्ट द गेअर. वाय, नाहीतर मग गाडी झटके देऊन बंद होईल. तर मी आता आहे फर्स्ट गिअरमध्ये. मला जायचं आहे राईटला. मी सिग्नल दिलेला आहे. या काकांच्या मागे मी जाणार आहे. सिग्नल माझा केला बंद. सो दिस आय लर्न फ्रॉम माय डॅड. जेव्हा आपण शिकत असतो ना तेव्हा असं कुठलीतरी मोठी गाडी बघायची आणि तिच्या मागे किंवा तिच्या बाजूबाजूने जायचं. म्हणजे आपल्याला सायकोलॉजिकली भीती नाही वाटत की दुसरं कोणतरी येऊन मला ठोकेल. आणि ती गाडी आपल्याला सॉर्ट ऑफ प्रोटेक्ट नाही, बट दॅट गाडी गिव्ज यू अ वे. तर हे सगळं मला माझ्या पप्पांनी शिकवलं जेव्हा मी स्कूटी जस्ट चालवायला शिकलेली 10 years बॅक. ओके, तर आता मी इथे आली आहे बिकॉज मला जायचं आहे कुठेतरी आणि ते कुठेतरी जाण्याकरता मला करायची आहे थोडी बहुत शॉपिंग. तर बाय थोडी बहुत शॉपिंग आय मीन की मला छान असे शूज घ्यायचे आहेत. तर मी आता आहे फर्स्ट गिअरवर. वाव, वो हे मी फर्स्ट टाइम केलं आहे गाईज. मी फर्स्ट टाइम केलं आहे. ये आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ. तर खूप मोठा इव्हेंट होणार आहे आत्तापर्यंतच्या माझ्या लाईफमधला. तर तो इव्हेंट अटेंड करण्यासाठी ही सगळी तयारी माझी चालू आहे. तर मी आता छान असे शूज घेणार आहेत जे मला छान ग्रिप देतील, किड नाही होणार असे शूज. अँड इथून मी जाणार आहे माझ्या एका फ्रेंडकडे ज्याच्याकडे रायडिंग जॅकेट आहे आणि हेल्मेट आहे. तर माझ्या लास्ट व्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं असेल रायडिंग जॅकेट आणि हेल्मेट सध्या मी परचेस नाही केलं आहे. वाय, बिकॉज मला माझ्या बाईकप्रमाणे ते सगळं नवीन बाईकप्रमाणे सगळं ते परचेस करायचं आहे. बट उद्या जो इव्हेंट आहे त्या इव्हेंटसाठी मला रायडिंग गेअर्समध्ये मिनिमम रायडिंग जॅकेट, हेल्मेट, छान शूज घ्यायचे आहेत. ओके, तो ते सगळं मी सध्या असं भाड्यावर घेणार आहे क्योंकि इतना पैसा नहीं डालने का है फिलहाल. ठीक है, सो बघूया कितना खर्चा मेरा हो रहा है फिलहाल के लिए. लेट्स गेट इनसाइड द मॉल. कूल. तर आली आहे मी फायनली डिकॅथलॉनमध्ये. इथे हे जे सगळे शूज आहेत आय एम प्लॅनिंग टू बाय एनी वन ऑफ दीज. हे मेन्स सेक्शनमध्ये आहेत. फिमेल सेक्शन्समध्ये तेवढे छान मिळतील की नाही मला माहीत नाही, पण मी ह्यातला एक वापरलेला आहे ऑलरेडी. सो लेट्स सी माझी साईज मिळते का. नाही, हे मोठे आहेत खूप.
हां भारी आहेत पण खूप मोठे आहेत हे. म्हणजे खरंच भारी आहे. इथे पण प्रोटेक्शन आहे. ओके, तर हे शूज घेतलेले आहेत आणि मी आलेली हायड्रेशन बॅग ही चेक करायला. बट इट इज कॉस्टिंग 5,999 विच इज ॲट द मोमेंट नॉट माय बजेट. तर आपण जेव्हा रायडिंग गेअर्स सगळे घेऊ माझे, तेव्हा आय विल बाय सो दॅट आय गेट सम डिस्काउंट. ओके, तर आता शूज घेऊया आणि निघूया माझ्या फ्रेंडकडे जायला. गणपती बाप्पा. नर्वस. वाय नर्वस? बिकॉज मॉलच्या पार्किंग थोड्याशा चित्रविचित्र असतात, नागमोडी वळणे असतात, ज्यामुळे माझ्यासारख्या नवीन रायडरला थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतं. तर आज मी ते फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करणार आहे, म्हणून थोडंसं मला किती वाटते आहे. तर मी सध्या फर्स्टवरच ठेवली आहे. डिंक चिका Did it girl. Oh fuck shit. जमेल का मला? इथे मध्ये थांबली ना तर हो गया कल्याण. यो आय डिड इट. अशा प्रकारे मस्त 1,500-2,000चा खर्च झालेला आहे टू बाय माय शूज. उद्याच्या इव्हेंटसाठी आय एम सुपर एक्साइटेड ॲट द मोमेंट. उद्या निघताना मला कसं होणार आहे गॉड नोज. निघाल्यावर पण काही वाटणार नाही मला until and unless I reach the point, meeting point is at कांजूर मार्ग आणि इकडून आम्ही सगळे निघणार आहोत. तर त्यासाठीची माझी थोडीशी ही तयारी चालू आहे. काय आहे तो इव्हेंट, कुठे चालली आहे मी, कोणाबरोबर चालली आहे मी, हे सगळं कळणार आहे. पण थोडंसं थांबावं लागेल. जेव्हा मी उद्या सकाळी निघेन तेव्हा मी ते शूट करेन. Cool. So this is it. This was all about what I did today. जो इव्हेंट होणार आहे रायडिंगचा ट्रेनिंग इव्हेंट, त्यामध्ये आम्ही काय काय केलं, पूर्ण दिवस कसा स्पेंड केला, काय काय शिकलो, हे सगळं मी माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवीन. तोपर्यंत शेअर दी व्हिडिओज टू युअर फ्रेंड्स इफ दे लाईक द व्हिडिओज. आस्क देम टू सबस्क्राईब. भेटूया आपण पुढच्या संडेला. टिल देन बाय, टेक केअर.